जनतेच्या हिताचे उच्चांक गाठण्यासाठी भरीव कामगिरी करणार नामदार मेघनाताई बोर्डीकर यांचे प्रतिपादन। राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकरांच्या जिंतुरात भव्य नागरी सत्कार। जिंतूर शेलू मतदारसंघ ही माझी मायभूमी आहे, तिच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारच। त्याचसोबत पक्षाने आमदारकीच्या दुसऱ्याच यशानंतर माझ्यावर टाकलेला विश्वास अतिशय महत्त्वपूर्ण असून खाते देऊन राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली। मी ते पूर्ण निष्ठेने पार पाडून जनतेच्या हिताचे उच्चांक गाठण्यासाठी भरीव कामगिरी करणार, अशी ग्वाही राज्यमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर यांनी जिंतूरकरांच्या नागरी सत्कार सोहळ्यात दिली। मेघनाताई बोर्डीकर यांना राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच जिंतूर नगरीमध्ये आगमन झाले। बुधवार 25 डिसेंबर रोजी शहरातील बाजार समितीच्या मैदानात नागरी समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर बोलत होत्या। यावेळी मंचावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सौ मीनाताई बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर, भावनाताई बोर्डीकर, ॲडव्होकेट हरिराव देशमुख, संदीप शर्मा महाराज, ॲडव्होकेट सुंदरराव चाक्षण, सुरेश भुमरे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांच्यासह आदींची उपस्थिती होती। यावेळी नागरी सत्कार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि मीनाताई बोर्डीकर यांच्या भगवान श्रीरामाची मूर्ती देऊन भव्य सत्कार करण्यात आला। जालना आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट। यापूर्वी देखील ह्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं मार्केटच्या की तुम्ही विसरू नका ही बोर्डीकराची लेख आहे, तुम्हाला पण कसा धडा शिकवायचा ह्यात पण ही कमी नाही, तुम्ही म्हणले पाहिजे बापापेक्षा 2 पावलं सरस आहे। जेवढी शांत संयमी आहे तेवढंच माझ्या वाट्याला जाल तर याद राखा, अंकलची लेख आहे, गंगाधर बोर्डीकराची लेख आहे। पण केवळ माझ्या लोकांना धमक्या देत, काही लोकांना पुढे असं होणार तसं होणार चित्र दाखवत आहे। जण गेले गेले ते गेले, जाऊ द्या। वाटलं दिल्ली काय येत नाही, सरकार काय येत नाही, अरे पण त्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा। महाराष्ट्राच्या जनतेने 132 भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून आणल्या। यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा, सर्व विचार करून मतदान करणाऱ्या मतदारांचा सहभाग आहे। आणि जिंतूर सेलूकरांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो की तुम्ही दुसऱ्यांदा मला संधी दिली। सदानंदजी, आपल्या जिंतूरचा इतिहास एकदा आमदार झाला की परत होत नाही। फक्त रामप्रसाद बोर्डीकर साहेब 2दा झाले, 2-4दा झाले, आता त्यांची लेख झाली। कशामुळे झाली तर माझे बाबा मला नेहमी सांगतात, एक गडी वाड्यावारे कधी माझ्यासोबत राहिले नाही, गावातला शेवटचा घटक माझ्यासोबत कायम राहिला, प्रामाणिकपणे राहिला। माझी आई सुद्धा मला सांगते, म्हणजे आपले लोक आहेत, कुठे येत नाहीत, जात नाही, दिखावा करत नाही, पण प्रामाणिकपणे काम करतात। लाखो करोडो दिले तरी ते आपल्याला सोडून जाणार नाही, अशी नाळ बोर्डीकर परिवाराशी ही बांधली गेली। आणि मी सुद्धा प्रयत्न करेन, बाबांनी सांगितलं सत्ता असो किंवा नसो, बोर्डीकर परिवार नेहमी तुमच्या सेवेत राहील। त्याच पद्धतीने मीही तुमच्या सेवेत राहील।